नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण पायथागोरस थेरम इयत्ता 10वीच्या वर्गांसाठी बघत आहे आणि आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर 6 आहे। आजच्या लेक्चर मध्ये काय बघणार आहे तर ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम हे आपण बघणार आहे। पण या आधीचे जर व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने सिमिलॅरिटी हाही लेसन आपला शिकवून झालेला आहे, त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। गणिताचा बेस हा एक व्हिडिओ आहे म्हणजे प्लेलिस्ट आहे, यामध्ये आपण गणिताशी रिलेटेड असणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याही आपण त्या प्लेलिस्ट मध्ये टाकलेल्या आहेत, त्याही तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होईल। तर मग चला स्टार्ट करू आपण पायथागोरस थेरमचे ऍप्लिकेशन्स ऑफ द पायथागोरस थेरम। पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग बघू ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम काय आहे। आता बघा फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, त्या क्वेश्चन वरून आपण बघायचं आहे की ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम काय आहे। तर क्वेश्चन काय आहे बघा, इन अ ट्रायंगल ABC म्हणजे आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे, ABC हा एक ट्रायंगल आहे। त्याच पद्धतीने सी हा आपला जो आहे ॲक्यूट अँगल आहे। आता ॲक्यूट अँगल म्हणजेच काय बघा, जो 90 पेक्षा काय असतो छोटा असतो, अशा ट्रायंगलला आपण काय म्हणतो ॲक्यूट अँगल ट्रायंगल असं म्हणतो। ठीक आहे, नंतर काय दिलेलं आहे बघा, AD परपेंडिक्युलर टू BC दिलेलं आहे, म्हणजे AD परपेंडिक्युलर टू BC दिलेलं आहे। त्याच पद्धतीने प्रूव्ह दॅट AB स्क्वेअर म्हणजेच AB स्क्वेअर इज इक्वल्स टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस 2BC 2 टाइम्स ऑफ BC इंटू DC म्हणजे हे। आता हे आपल्याला काय करायचंय प्रूफ करायचं। आता त्यासाठी फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल बघा, तर गिव्हन जे डायग्राम मध्ये दिलेले आहे ते राईट करून घेऊ। म्हणजेच बघा लेट काय दिलेलं आहे, AB साइड जी आहे ते किती दिलेली आहे आपल्याला C दिलेली आहे। ठीक आहे, B पासून C हे किती दिलेले आहे आपल्याला BC इज इक्वल्स टू A दिलेलं आहे, हे BC होल A दिलेलं आहे, DC X दिलेला आहे आणि BD ज्यावेळेला आपण फाइंड करू त्यावेळेला होल लेंथ मधून ही DC मायनस केली तर आपल्याला काय मिळणार आहे A मायनस X मिळणार आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीने AD दिलेलं आहे, AD किती आहे आपलं तर P आहे आणि दुसरी गोष्ट AC आहे ते किती आहे आपलं B आहे। आता राहिला काय आपलं तर BD इज इक्वल्स टू A मायनस X दिलेलं आहे आणि DC इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला X दिलेलं आहे। आता फर्स्ट आपण काय करणार आहे, फर्स्ट जो ट्रायंगल आहे म्हणजे कुठला ट्रायंगल बघा ABD हा ट्रायंगल घेणार आहे। म्हणजेच इन ट्रायंगल ABD घेतला आणि आता ह्यामध्ये बघा अँगल D आहे, म्हणजेच बघा अँगल ADB इज इक्वल्स टू 90 डिग्री आहे। म्हणजे या ट्रायंगल मध्ये आपण काय करू शकतो पायथागोरस थेरम यूज करू शकतो। म्हणजे तिथं काय होणार आहे बघा, आपलं AB स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा BD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर। जर आता आपण ज्या व्हॅल्यूज होत्या ह्या व्हॅल्यूज आपण त्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या तर काय येईल बघा, AB म्हणजेच काय होतं आपलं तर C स्क्वेअर इज इक्वल्स टू BD काय होतं बघा तर A मायनस X ब्रॅकेट स्क्वेअर होता आणि AD किती होता आपला तर P स्क्वेअर होता। आता या ठिकाणी बघा A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तो ब्रॅकेट आपण काय करणार आहे फर्स्ट सॉल्व्ह करून घेणार आहे। म्हणजेच बघा C स्क्वेअर इज इक्वल्स टू A स्क्वेअर मायनस 2AX प्लस X स्क्वेअर प्लस P स्क्वेअर नंबर 1 देऊया इथं। ठीक आहे, आता बघा दुसरा आपला जो तयार झालेला ट्रायंगल आहे जो पायथागोरस आहे तो आहे आपला ADC। ठीक आहे, आता इन अ ट्रायंगल ADC ठीक आहे, ADC मध्ये इथं परत एकदा अँगल ADC इज इक्वल्स टू 90 डिग्री आहे। म्हणजे आपण परत एकदा इथं काय करणार आहे बाय पायथागोरस थेरम यूज करणार आहे आणि त्याच्यानंतर बघा आपली AC ही जी आहे ती हायपोटेनियस आहे। म्हणजे परत येताना काय येईल बघा AC चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर, CD स्क्वेअर किंवा DC स्क्वेअर। आता परत एकदा आपण यामध्ये व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर AC म्हणजेच काय होतं आपलं तर B स्क्वेअर होतं इज इक्वल्स टू AD किती होता आपला तर P स्क्वेअर होता आणि CD जो होता तो आहे आपला X स्क्वेअर। ठीक आहे, आता यामध्ये बघा P स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण जर यामध्ये सबस्टिट्यूट केली तर यामध्ये काय होईल बघा, हा जो X स्क्वेअर होता तो इकडे आल्यानंतर काय होणार आहे मायनस होणार आहे। म्हणजेच P स्क्वेअर इज इक्वल्स टू B स्क्वेअर मायनस P स्क्वेअर नंबर 2 दिला। आता फर्स्ट जे इक्वेशन आलं होतं त्या इक्वेशन मध्ये बघा इथं पण P स्क्वेअर होता आणि इथली व्हॅल्यू आपली काय आलेली आहे P स्क्वेअर ची आलेली आहे। म्हणजेच आपण काय करू शकतो सबस्टिट्यूट
पी स्क्वेअर इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 काय होतं बघा आपलं, तर सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस 2ax प्लस एक्स स्क्वेअर प्लस, आता पी स्क्वेअर होतं आणि त्या पी स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय यूज करणार आहे इथं, तर बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असणार आहे, इथं मायनस एक्स स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे, आता इथे बघा प्लस एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर होतं ते गेट कॅन्सल झालेलं आहे. आता राहिलेल्या ज्या टर्म आहेत त्या काय आहेत बघा, सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस 2x प्लस बी स्क्वेअर. आता एक काम करायचंय आपल्याला, ज्या सी च्या व्हॅल्यू किंवा जे जे सबस्टिट्यूशन होते म्हणजे बीसी इज इक्वल्स टू ए होते, म्हणजे ए च्या जागेला आपण बीसी सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजेच बघा सी स्क्वेअर काय होतं आपला, तर ए बी स्क्वेअर होतं, म्हणून इथे येणार आहे आपलं ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए कुठे आहे बघा, तर बीसी आहे, त्यामुळे इथं आपण बीसीचा स्क्वेअर मायनस 2 इंटू किंवा 2 इंटू ए किती आहे बघा आपला, ए परत ए ची व्हॅल्यू म्हणजेच आपली कुठली व्हॅल्यू आहे, बीसी आहे, त्यामुळे इथं बीसी इंटू एक्स काय आपला डीसी आहे प्लस बी स्क्वेअर म्हणजेच परत एकदा एसीचा स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं बघा, ए बी स्क्वेअर आलेला आहे आपलं, ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू पहिल्यांदा होता आपला बीसी स्क्वेअर. आता फक्त काय केलेलं आहे त्यांनी, जी एसी ची प्लस टर्म होती ते ह्या साईडला घेतलेली आहे, म्हणजे जिथं प्लस एसी स्क्वेअर आणि हा मायनस 2 इंटू बीसी इंटू काय आहे आपलं डीसी हे आलेलं आहे. म्हणजेच हे आपलं काय झालेलं आहे, हेन्स द प्रूफ. हे ऍप्लिकेशन आपल्या ॲक्यूट अँगलशी रिलेटेड असणार होतं. आता आपण काय बघणार आहे, तर ऑब्ट्यूस अँगल असेल तर त्याचे ऍप्लिकेशन काय असतील हे आपण बघतोय. आता सेकंड ऍप्लिकेशन बघतोय. सेकंड मध्ये काय सांगितलेलं बघा, इन अ ट्रायंगल एबीसी अँगल ए सी बी इज अ ऑब्ट्यूस अँगल. सी हा अँगल काय आपला ऑब्ट्यूस अँगल दिलेला. ऑब्ट्यूस म्हणजेच काय, 90 डिग्री पेक्षा जो मोठा अँगल असतो त्याला आपण काय म्हणतो, तर ऑब्ट्यूस होतो. मगाचं जे ऍप्लिकेशन होतं त्यामध्ये ॲक्यूट अँगल होतं आणि ॲक्यूट म्हणजे 90 पेक्षा छोटा अँगल असेल तर. आता यामध्ये बघा सेगमेंट एडी परपेंडिक्युलर टू बीसी, एडी परपेंडिक्युलर टू बीसी वरती परपेंडिक्युलर आहे आणि प्रूव्ह काय करायचंय आपल्याला, तर ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू बीसी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर प्लस 2bc इंटू सीडी. आता इथं मगाशी जे ॲक्यूट अँगल होतं इथं फक्त सबस्ट्रॅक्शनचं साइन होतं आणि यामध्ये काय आहे आपला ऍडिशनचा साइन आहे. तर चला मग स्टार्ट करू. आता फर्स्ट आपण काय करतो, तर गिव्हन राईट करून घेतो. आता गिव्हन मध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे, लेट ट्रायंगल ए बी सी अँगल ACB इज ऑब्ट्यूस अँगल. ठीक आहे, आता यामध्ये बघा एडी इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला, तर पी दिलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपलं डीबी किंवा बीडी जर घेतलं तर यामध्ये बघा तर ए प्लस एक्स असणार आहे. नेक्स्ट डीसी दिलेलं आहे आपलं, एक्स दिलेलं आहे आणि बीसी जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे आपल्याला, ए दिलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने एसी जे आहे, एसी इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे, बी दिलेलं आहे आणि ए बी इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला, तर सी दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर पायथागोरस थेरम यूज करायचे आहेत. म्हणजेच बघा इन अ ट्रायंगल फर्स्ट, आता पहिल्यांदा काय करणार आहे आपण, जो मोठा ट्रायंगल आहे तो घेणार आहे आपण. कुठला ट्रायंगल आहे बघा, ए डी बी आहे, म्हणून इन अ ट्रायंगल ए डी बी घेतला तर अँगल डी इज इक्वल्स टू 90 डिग्री आहे आणि अँगल 90 डिग्री असेल तर इथे पायथागोरस थेरम वापरला तर इथे बघा ए बी चा स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम काय असणार आहे बघा इथं, तर ए बी चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे इथं, एडी चा स्क्वेअर प्लस काय असणार आहे आपला डीबी चा स्क्वेअर असणार आहे. आता यामध्ये एडी चा स्क्वेअर तर तसाच राहणार आहे, म्हणजे एबी किती होतं बघा आपलं, तर एबी म्हणजेच काय आपलं, तर सी चा स्क्वेअर असणार आहे, त्यामुळे इथे येणार आहे सी स्क्वेअर इज इक्वल्स टू एडी किती आहे बघा, तर पी चा स्क्वेअर आहे, म्हणजे इथे येणार आहे पी चा स्क्वेअर प्लस डीबी किती आहे, ए प्लस एक्स आहे, त्यामुळे इथं परत एकदा ब्रॅकेट येणार आहे, ए प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचे आयडेंटिटी यूज करणार आहे. आयडेंटिटी कुठली आहे, तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ही आपली आयडेंटिटी आहे. तर बघा सी स्क्वेअर इज इक्वल्स टू पी स्क्वेअर प्लस इथं काय असणार आहे आपला ए स्क्वेअर प्लस 2ax प्लस काय असणार आहे इथं एक्स स्क्वेअर असणार आहे. आता ह्याला नंबर 1 देऊया. ठीक आहे,
सेकंड दुसरा जो ट्रायंगल होता आपला तो कुठला ट्रायंगल घेणार आहे आपण बघा. त्यामध्ये पण आपल्याला काय आला पाहिजे तर 90 डिग्रीचा अँगल आला पाहिजे. म्हणजेच कुठला असणार आहे एडीसी. ट्रायंगल एडीसी घेतला तर परत एकदा इथं डी म्हणजेच किती आपला 90 डिग्री आहे आणि इथं सी आहे म्हणजे एसी चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे एडीचा स्क्वेअर प्लस डीसीचा स्क्वेअर. आता एसी किती आहे आपला तर बी स्क्वेअर आहे इज इक्वल्स टू एडी किती आहे आपला एडी पीचा स्क्वेअर प्लस डीसी किती आहे आपला तर एक्सचा स्क्वेअर. आता पी स्क्वेअरची व्हॅल्यू जर काढायची झाली तर यामध्ये बघा पी स्क्वेअर इज इक्वल्स टू हा एक्स स्क्वेअर मायनसला जाईल म्हणजे बी स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर नंबर 2 आलेले. आता पुट 2 in 1 म्हणजे इक्वेशन 2 होतं ते 1 मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचे. कुठं करायचंय ज्या ठिकाणी आपली पी ची व्हॅल्यू होती तिथं. आता फर्स्ट बघा इक्वेशन काय होतं आपलं सी स्क्वेअर इज इक्वल्स टू एक काम करू आपण ह्याच्या पहिल्या बाकीच्या टर्म आहेत त्या फर्स्ट लिहून घेऊ. म्हणजे काय येईल बघा ए स्क्वेअर प्लस 2ax प्लस एक्स स्क्वेअर मायनस प्लस पी स्क्वेअरची व्हॅल्यू काय होती बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होती. आता परत एकदा इथं एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरची टर्म आली त्यामुळे त्या दोन्ही टर्म काय झालेल्या आहेत कॅन्सल झालेल्या आहेत आणि आपल्याला काय पाहिजे बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ax आणि हा सी स्क्वेअर. आता सी स्क्वेअर म्हणजेच काय होतं आपला तर ए बीचा स्क्वेअर होता इज इक्वल्स टू ए स्क्वेअर म्हणजेच काय होतं बघा तर बीसीचा स्क्वेअर होता प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय होतं बघा तर एसीचा स्क्वेअर होता प्लस 2 इंटू ए म्हणजे परत काय आलेलं आहे आपलं बीसी आलेलं आहे इंटू एक्स एक्स म्हणजेच काय आलेलं आहे आपलं सीडी आलेलं आहे. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं. या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.